नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा. माझ्याकडे फिरत असताना अचानक मला शिशी हाणलेला दिसत आहे. त्याच्यामुळं माझ्या घरचं जवळजवळ या ठिकाणी 2 शेतकऱ्याचं 75 हजाराचं नुकसान या ठिकाणचे ऑपरेटर आणि एपीयू या दोघांनी मिळून केलेलं आहे. संबंधित अधिकारी बीडीओ साहेब आणि संबंधित दोन्ही अधिकारी हे माझ्या या नुकसानीला जबाबदार आहेत. मला जर याला न्याय नाही मिळाला, असे अनेक शेतकरी माझ्यासारखे आणि अनेक शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत, तरी या ठिकाणी एमबी फिरत आहे, बीडीओची सही आहे, मटेरियल लिस्ट करून मला एफटीओ करायचा होता, पण अचानक माझ्या दोन्ही कामाला पैसे न मिळता शिशी मारलेले आहे. याच्यामुळं मी उद्विग्न झालेलो आहे. मला 2-4 दिवसात जर न्याय नाही मिळाला तर मी या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे. धन्यवाद. तुम्ही याची पुराकडे तक्रार केली आहे, मागणी शिवसाहेबाकडे दिली, आज खाली घ्या पहिला. आज मला काल असं कळलं की ज्यावेळेस मी हे बिलं एफटीओ अपलोड करायला गेलो, समजा मटेरियल लिस्ट, सर थोडं खाली घ्या, ती फाईल खाली घ्या, तसं बोला. त्याच्यामुळं मला असं जाणवलंय की या ठिकाणी अनेक गलतन कारभार आहेत, ते अनेक बोलणार आहेत, या ठिकाणी अनेक सरपंच आहेत, अनेक म्हणजे असं आहे की बीड तालुक्यात पैसा झाला नाही आम्हाला, एवढे प्रश्न आहेत. आणि असे माझ्यासारखे अनेकांचे कुठं वर्कआउट डिलीट झाले. आता ह्याला शिशी हाणलं म्हणजे आता सगळा कार्यक्रम संपला माझ्या शेतकऱ्याचा. आता माझ्या सगळ्या योजना राबून जर शेवटचं बिल न मिळता शिशी हाणतात म्हणजे हे कुणाला विचारून हाणतात? त्याला इंजिनियरची सही असती, ग्रामरोजगाराची सही असती, नंतर त्या कामाला शिशी हाणता येते, असा नियम आहे. काय अप्रतपर झाली त्याच्यात काय मग? आता आम्हाला आज आम्ही सगळे मिळून त्याची चौकशी करणार आहेत, पण बीडीओ साहेबच संपावर गेले. आता ते काय कळणार, बीडीओ संपावर आहेत का ऑपरेटर नाही? हा गलतन कारभार किती दिवस बीड तालुक्यात चालणार आहे? उद्विग्न शेतकरी झालेला आहे सगळा. माझ्यासारखा कार्यक्षम शेतकरी जर या ठिकाणी असा असेल तर सर्वसामान्य काय या ठिकाणी? मला एक सांगा, लोकप्रतिनिधीकडे किंवा शिवसाहेबाकडे आपण मागणी केली? नाही, आज मी प्रथम पायरी ह्या गोष्टीला यांगायला लागलो. मला काल कळलंय माझ्या कामाला शिशी आणली, पैसे न मिळता शिशी हाणणं हा ह्या कायद्यातला गुन्हा आहे, रोजगार हमीतला. त्याच्यामुळं असे किती लोकांना त्रास दिला हे मला आज या ठिकाणी माझ्या प्रश्नामुळं कळू लागलेलं आहे. काम इमर्जन्सीमध्ये आपण विहीर असेल, गायगोटा असेल, फळबागामध्ये शेवगा असेल, असे लागवडसाठी झाडं लावण्यासाठी आणि योजना ज्या आहेत त्या प्रत्येक योजना बंद आहेत बीड पंचायत समितीच्या. आणि गट विकास अधिकारी पंचायत समितीला बसत नाहीत आणि अधिकारीसुद्धा इथं बसत नाहीत. अधिकारी आपापल्या घरी बसतात, कामं करतात. प्रत्येक ऑफिस अधिकारी जो आहे तो पंचायत समितीला बसायला पाहिजे, तो बसत नाही. आणि प्रत्येक योजना बीड पंचायत समितीला बंद आहे. आता घरकुल जे आहेत, पंतप्रधान घरकुल, रमाई घरकुल, शबरी घरकुल, त्यांच्या मागण्या देण्यासाठी सुद्धा 2 आठवडे झालं मागणी घेत नाहीत आणि अधिकारी ऑफिसला बसत नाहीत. हेच फार मोठा मुद्दा आहे. उदावन उदावन इकडे चल लोक. नमस्कार, महाराष्ट्र पुढारी बीड. हे स्वतः साहेब नसल्यामुळे एवढे सरपंच, गावचे गावकरी सगळे इथं कामं नाही व्यवस्थित झाल्यामुळे सर्व येऊन मोठ्या प्रमाणे आलेत आणि साहेबांचा तपास नाही. हे फार रिकामी खुर्चीच आहे, तरी साहेबांचा जे तपास नाही. तुमचं काय म्हणणं आहे आणि काय घेऊन आला तुम्ही इकडे साहेबांकडे? बीड पंचायत समितीला मी वैयक्तिक लाभ घेण्यासाठी विहीर, गायगोटा आणि गायगोटा यासाठी आलेलो. शेतकरी आम्हाला गावात बसून देत नाही, त्यामुळं आम्ही प्रत्येक गावातल्या एक शिवणीमधून मी 50 फाईल घेऊन आलेलो आहे. त्या 50 फाईल व्हिडिओ राठोड साहेब यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर ते काय फाईलवर सही करत नाही. मर्यादाच्या म्हणतात प्रत्येक गावाला तुम्ही 10-15 फाईल करा, पण अशा काही फाईल आहेत की काय गावात 100, 200 झाल्यात. पण शिवणी असं गाव आहे, विहिरीच्या फाईल त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या फाईल होत नाही. तुमचा काय प्रश्न आहे सर? माझ्या गावातून अनेक शेतकरी यांनी विहीर म्हणून शासनाने मागील त्याला विहीर असं देण्याचं
धोरण राबवलेलं आहे. हा हा तर शेतकरी आमच्याकडं विहिरीची त्याची मंजुरीसाठी येतात हा हा आणि आम्ही त्याच फाईल घेऊन इकडं ग्रामपंचायत स्तरावरची मंजुरीच्या नंतर जे व्हिडिओ साहेबांची त्यांची मंजुरी हवी आहे त्याच्यासाठी साहेबच उपलब्ध नाही तिथं, अधिकारीच उपलब्ध नाही. तर मग आम्ही मंजुरी पण आपण घ्यायची. या आजपर्यंत ह्याच्या अगोदरती कधी तुम्ही आलता का इकडे? हो, नेहमीच वारंवार येत होतो आम्ही, सारखे त्यांना पत्र व्यवहार केले हा त्यांच्यासोबत. हा त्यांचं काय म्हणणं आहे तुम्हाला? पत्रावर त्यांनी काय सांगितलं नाही, नेमकं? सध्या तुम्ही तसे तर काही असं कारण सांगताय, फक्त पुढील आठवड्यात घेऊ, हा सध्या अडचणी आहेत असं तसं इतर स्वतः मतान कारण सांगून देतात. आणि तुमच्या गायकवाट्याचं काम पूर्ण झालंय का सगळ्याचे? का केले ज्या का साहेब? लाभार्थ्यांचे झाले त्यांचे तरी हे करा ना, ज्यांचे नाही झाले ते ठीक आहे. पण तुमचं ज्यांच्या काय म्हणणं आहे दादा? पूर्ण काम गाय गोटा वगैरे पूर्ण काम कम्प्लीट आहेत. हा. पण ते पुढे काहीच हाल झालेलं नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या नवीन मंजुऱ्या घेतलेल्या 2022 मध्ये शेतकऱ्यांच्या हा गायकवाड्याच्या विहिरीच्या त्यांच्या मंजुऱ्या 2022 आता 26 लागायला लागले, तरी अजून त्यांनी ऑनगोईंग केलं नाही. शेतकऱ्यांनी कामं तिथं फायनल केलं, विहिरी खाणल्यात, पण अजून यांनी मागणी सुद्धा घ्यायला हे करायला लागले. निवेदन द्या. सर ही इथं फाईल तयार थांबा करायला ना. थांबा थांबा. सर ही फाईल तयार करायला फुकट कोणी करीत नाही. चिरीमिरी घेऊ शासनाने ही प्रशासकीय दिली आणि प्रशासकीय देऊन हा वर पण माझा डिलीट झालेला आहे आणि कंप्लीट 1.5 वर्ष झाले की गाय गोट्याची फाईल एकही मस्ट घेतलेली नाही. मग तुम्ही प्रशासकीय देता कशाला? नवीन फाईली घेता कशाला? हा माझा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ह्या फायलीची प्रशासकीय असताना व्हिडिओची सही असताना सगळ्या सही असताना हे आमचं डिलीट हल्लं कसं काय? हा माझा प्रश्न आहे. तुमचं काय म्हणणं आहे दादा? आमचं काय म्हणणं आहे याचे फायलीचं? निवेदन आपण दरवाजाकडे प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.